उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज सकाळी भेट घेतली। या भेटीत मराठी भाषिकांवर काही ठिकाणी अन्याय होतो यावर राज ठाकरेंसोबत चर्चा झाल्याचं सामंत यांनी सांगितलंय। राज्यातील ज्या बँका त्यांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजेत यासाठी सर्व समित्यांची बैठक घेणार असून या संदर्भात काय कारवाई करता येईल याचा निर्णय घेणार असल्याचं उदय सामंत म्हणाले। आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या संदर्भामध्ये ज्या काही घडामोडी सुरू आहेत तर त्या संदर्भामध्ये मला आज मराठी भाषेचा मंत्री म्हणून राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि इथे येताना मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगून त्यांची परवानगी घेऊन इथं आलो होतो। या बँकांमध्ये मराठीच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घेतला जातो किंवा तिथं जे काही गोष्टी घडत आहेत याचा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भामध्ये राजसाहेबांनी काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत। तर मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे की घाबरण्याचं काहीच कारण नाही। शेवटी बँका देखील आपल्याला आवश्यक आहेत, ज्या परराज्यातल्या असतील इव्हन परदेशातल्या काही बँका आहेत त्या देखील आपल्याला आवश्यक आहेत। मुद्दा आहे मराठी बोलण्याचा आणि मराठी भाषेवर अन्याय न करण्याचा। आणि मराठी भाषिक जर बोलत असेल तर त्याचं खच्चीकरण करणे हा जो काही ठिकाणी प्रकार घडला त्या संदर्भातले हे विषय आहेत। बाकीच्या भाषांबद्दल नक्कीच आदर आहे, त्याचा कुठेही अनादर आम्ही केलेला नाही आणि कोणी करत नाही। जे बाकीचे लोक महाराष्ट्रामध्ये राहतात, परराज्यातील राहतात त्यांना देखील आपण सन्मान देतो, पण माझ्या भाषेचा सन्मान हा कायमस्वरूपी टिकला पाहिजे हीच भूमिका माननीय राजसाहेबांची आणि तीच भूमिका शासनाची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।